पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन. त्याचा होईन किंकर, उभा ठाकेन जोडोनी कर. अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन. तुका म्हणे चित्ती देव, तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. अंगे झाडीन अंगण, त्याचे दास्यत्व करीन. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. महाराज म्हणतात, जो जसा बोलतो आणि तसंच वागतो, त्याचे पाऊले मी वंदीन. त्याचं मी दर्शन घेईन, त्याच्या मी चरणाला स्पर्श करेल. का? तर तो देव असतो. जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय त्या सत्यासारखं वागतो, तो प्रत्यक्षात देव असतो. कारण सत्य हा देव असतो. सत्य देव आहे, देव सत्य आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगताकार. सत्य तू विठ्ठला, सत्य विठ्ठले, विठ्ठल सत्य. अर्थात जो सत्य बोलतो तो विठ्ठल असतो, आणि जो सत्य बोलून त्या सत्यासारखं वागतो तो तो विठ्ठल असेलच. आणि म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले. जो जसं बोलतो आणि तसाच वागतो तो देव असतो. पण बोले तैसा चाले याचा सदैव पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागेल, निगेटिव्ह नाही. एखादा मनुष्य जर म्हटला, मी तुला उद्या काठीने मारतो. काय बोललाय? मी तुला उद्या काठीने मारतो. आणि खरोखरच उद्या त्याने त्याला काठीने मारलं. इथं काय झालं? जसं बोललाय तसं वागलाय. मग तो का देव आहे का? नाही आहे. तर वाईट बोलणं, खोटं बोलणं आणि तसं वागणं, तो देव नसतो आणि त्याचे पावले वंदायचे नसतं. बोले तैसा चाले याचा पॉझिटिव्ह अर्थ घ्यावा लागतो, निगेटिव्ह नाही. पॉझिटिव्ह म्हणजे बोले तैसा चाले म्हणजे जो सत्य बोलतो, चांगलं बोलतो, सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो, तो देव असतो. आणि हा याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे. बोले तैसा चाले याचा सदैव पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा, सकारात्मक अर्थ घ्यायचा. अर्थात जो सत्य बोलतो आणि त्या सत्यासारखं वागतो तो साक्षात देव असतो. आणि महाराज म्हणतात, मी त्याचे शरण वंदीन.
याची साक्ष तुकोबाराय याच अभंगाच्या शेवटच्या चरणात देत आहेत. महाराज लिहित आहेत की तुका म्हणे चित्ती देव, त्याचे चरणी माझा भाव. जो सत्य बोलतो आणि सत्यासारखं वागतो, जो सत्य बोलतो आणि जे बोललाय तेच वागतो, त्याच्या चित्तात देव राहायला येतो. याच अभंगात शेवटच्या चरणात महाराज बोलतात त्याच्या चित्तात देव राहायला येतो. आणि म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदीन पावले. अर्थात जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय त्या सत्य बोलण्यासारखं वागतो, तो देव असतो आणि मी त्याची पावले वंदीन. अर्थात माणसाची कथनी आणि करणी एक असावी. माणसाची कथनी आणि करणी एक असावी. मनुष्य जे बोललाय तसंच त्यांनी वागावं. अर्थातच सत्य, अर्थात चांगलं. जे चांगलं बोललाय, जे सत्य बोललाय तसंच वागतो. याला म्हणायचं बोले तैसा चाले. आणि याने फायदा काय होतो तर महाराज म्हणतात त्याची वंदीन पावले, त्याचे मी पावले वंदीन. का तर तो देव असतो. जो सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय तसंच वागतो, तो देव असतो. हनुमान महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. सत्य बोलतो आणि जे सत्य बोललाय तसंच वागतो, तो देव असतो. का तर सत्य हे विठ्ठल आहे, अर्थात सत्य हा देव आहे, देव हे सत्य आहे. म्हणून जीवनात सत्य बोलणं आणि सत्य वागणं, अर्थात जे सत्य बोललाय त्या सत्यासारखंच वागणं, ते करून दाखवणं, याला फार महत्त्व आहे. पण समाजात आज असं घडत नाही. माणसं भले सत्य बोलतही असतील, पण सत्य बोलतात पण त्या सत्यासारखं वागत नाहीत, ही भानगड आहे. सत्य बोलतात, बोलून जातात, जबान देतात. हा एखाद्याने 10,000 मागितले, हो मी तुला देतो रे, देतो म्हणायचं. आणि दुसऱ्या दिवशी तो मनुष्य पैसे मागायला आला की पैसेच द्यायचे नाही. मग जे बोललाय, जे सत्य बोललाय तसं वागला का? नाही वागला. कुठल्याही प्रकारचं सत्य घ्या, मनुष्य सत्य बोलून जातो पण ते सत्य आचरणात आणत नाही, हा दोष आहे, हे पाप आहे. पण जो सत्य बोलतो आणि ते सत्य आचरणात आणतो, तो देव असतो. आणि म्हणून त्याची वंदीन पावले. मी बोलून गेलो की माणसं सत्य बोलतात, बोलत नाहीत असं नाही, सत्य बोलतात, पण जे सत्य बोलतात तसं वागत नाहीत, ते आचरणात आणत नाहीत. त्यामुळे सगळा गुंता होतोय. आज बघा तुम्ही, समाजात एवढी कीर्तनं होत आहेत, एवढी प्रवचनं होत आहेत, पण समाज किती सुधारलाय? समाज आहे तिथंच आहे. उलट समाजाची अधोगती झाली असं म्हणलं तरी चालेल, प्रगती नाही आहे. आज एवढे बहुसंख्येने सप्ताह होत आहेत, कीर्तनं चाललीत, प्रवचनं चाललीत, पारायणं चाललीत. किती समाज सुधारलाय? आज 90% लोक दारू पितात, 90%. 10% अपवाद सोडा. 60-70% लोक तंबाखू खातात, 10-20% लोक गांजा आवडतात, 30-40% बिड्या आवडतात, 50%च्या पुढे करंटपुड्या खातात. दारू तर 80-90% लोक पित आहेत. ही माणसं काय कीर्तनात नसतात असं वाटतं का तुम्हाला? असतात. कीर्तनात बसलेली सगळीच माळकरी असतात असं नाही. 25% त्या दारू पिणारा असतो, बिड्या ओढणारा असतो, करंटपुड्या खाणारा असतो. मग समाजाची अशी परिस्थिती का झाली की एवढी कीर्तनं प्रवचनं होत आहेत, एवढा परमार्थ चाललाय, तरी समाज आहे तिथंच आहे. प्रगती होण्याची समाजाची अधोगती होते, असं का होत आहे? आज माणसं कीर्तनानं सुधरत नाहीत,
आणि तमाशानं बिघडत नाहीत. खेदाची बाब, तमाशानं बिघडत नाहीत, कीर्तनानं सुधरत नाहीत. का बरं? माणसं कीर्तन ऐकूनही सुधरत नाहीत. याची प्रमुख 2 कारण आहेत. पहिलं कारण, वक्ता अर्थात कीर्तनकार विरक्त नाही. आणि दुसरं कारण, कीर्तनकार जसं बोलतो तसा वागत नाही. इतर छोटे मोठे कारण अजून असू शकतात, पण प्रमुख 2 कारण आहेत. मी काय प्रश्न उभा केलाय की इतका परमार्थ चालला, इतकी कीर्तनं चालली आहेत, प्रवचनं चालली आहेत, इतकी कीर्तनं होऊनही समाज सुधरत का नाही? तर याची प्रमुख 2 कारण आहेत. पहिलं कारण, कीर्तनकार विरक्त नाही आणि कीर्तनकार जसा बोलतो तसा वागत नाही, म्हणून समाज कीर्तन ऐकूनही सुधरत नाही. कारण वक्ता हा विरक्त असावा. वक्ता हा विरक्त असावा. काय वक्त्याची व्याख्या? विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृहो. वक्ता विरक्त असावा, वक्ता वैष्णव असावा, वक्ता द्रष्टांत कुशल असावा, वक्ता निस्पृह असावा. या 4 गोष्टीपैकी आमचा आजचा वक्ता, आजचा कीर्तनकार नेमका कुठं बसतोय का बघा बरं. तो विरक्त आहे, तो वैष्णव आहे, तो द्रष्टांत कुशल आहे का तो निस्पृह आहे? मला वाटत नाही एकाही अटीत बसतोय म्हणून. पहिल्या अटीलाच तो फेल झालाय. विरक्त आहे का? विरक्तो वैष्णव. विरक्त आहे का वक्ता? वक्ता विरक्त नाहीये. काय विरक्तीची व्याख्या? एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं म्हणजे वैराग्य, म्हणजेच विरक्ती. एका हरिनामाशिवाय कशाचीही आवड शिल्लक न राहणं ही विरक्ती असते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. धन जन माता पिता, जायजात सोनं नाणं काही 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 आवडत नाही. मुलं बाळ काही काही, बायकाबरोबर काही आवडत नाही. आवडतो तर फक्त नारायण आणि नारायणाचं नाम. अर्थात एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असतं. कोणता वक्ता बसतो याच्यात? तुम्हीच तपासा. माझ्याकडून कशाला वधवून घेता? एखादा अपवाद सोडा, 100त एखादा अपवाद, 99% बसत नाहीत. उठले वैराग्य जेने, हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असून आत्ताची गेले. त्रिलोक्याची संपत्ती पायावर लोटांगण घेते, पण ती कुत्र्याच्या उलटीसारखी तुच्छ वाटते, ती भोगावी वाटत नाही. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, ती भोगाव्याचे न रुचे मना माझे. ये लोकापासून परलोकापर्यंत, ब्रह्मलोकापर्यंत सर्व भोग उपलब्ध आहेत, पायावर लोळत आहेत, पण ते किळसवाने वाटत आहेत, ते भोगावेसे वाटत नाहीत. तात्पर्य, किंवा सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिकळ सरीचेचे माने. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो ढेकळाच्या नजरेने पाहतो. मी म्हणतो असू द्या, हे फार कडक वैराग्य झालं. इतकं वैराग्य झालं तुम्ही महात्मा झाले, संतच झाले, हे फार पुरुष आणि कडक वैराग्य झालं. मी बोललेलो, पण किमान तुम्ही वैराग्य पथावर तरी असावं. वैराग्य पथावर तरी असावं, तरी पुरेसं आहे. आजच्या वक्त्यामध्ये विरक्ती दिसत नाही. वक्ता व्यासपीठावर विरक्तीच्या गोष्टी करतो. कीर्तन चालू आहे, कीर्तनकार बोलतो मोठ्या मोठ्यानं, माझे तुकोबार आहे, बरोबर तुझे, माझे तुकोबार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलेला नजराना वापस करतात. कशी गंमत आहे. माझे तुकोबार आहे, हा फार शब्द वापरतात कीर्तनकाराचे. माझे ज्ञानोबार आहे.
माझे तुकोबार आहे. बरोबर, तुझे तुकोबार आहे. चल पुढं. माझे तुकोबार आहे. छत्रपतींचा नजराणा वापस पाठवतात. काय विरक्ती तुकोबारायची. तुकोबारायची विरक्ती वर्णन करायची आणि जाताना 15,000चं पाकिट घेऊन जायचं. हा, याला म्हणता येईल का बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बसते काय नियमात. तुकोबारायची विरक्ती व्यासपीठावर वधवायची. तुकोबाराय विरक्त होते. तुकोबारायांनी विरक्तीतून अभंग लिहिलेत, पण विरक्ती आमच्यासाठी सांगितली आहे. आम्ही त्यांच्यासारखे विरक्त व्हावं. तुकोबारायचे अभंग आम्ही तुकोबारायला जोडतो. अरे ते तर अवतारी संत आहेत, त्यांना कशाला जोडतं अभंग. तुकोबाराय निमित्त मात्र आहेत. त्यांनी जरी आपल्या अंगावर अभंग ओढलेत ते निमित्त मात्र आहेत, ते आमच्यासाठी लिहिलेत. तुकोबारायच्या जीवनातली विरक्ती आमच्या जीवनात यावी ही त्यांची तळमळ आहे. म्हणून विरक्तीच्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. माझे तुकोबार आहे, माझे तुकोबार आहे. छत्रपतींचा नजराणा परत करतात. काय विरक्ती तुकोबारायांची. आणि तू जाताना 15,000चं पाकिट घेऊन जातो, 21,000चं पाकिट घेऊन जातो. तुझी विरक्ती कुठे गेली रे बाबा. तू काय बोलला व्यासपीठावर. तुकोबाराय छत्रपतीचा नजराणा सोनं नाणं वापस करतात. अर्थात तुकोबाराय विरक्त आहेत. मग तुझ्या जीवनात विरक्ती येऊ दे ना. तुला 15,000चं पाकिट कशाला पाहिजे. तू बोलतो तसा वागतो का. नाही वागत, नाही वागत. मग बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. जो सत्य बोलतो आणि ते आचरणात आणतो तो देव असतो. तुकोबाराय म्हणतात मी त्याचे पावले वंदन करेन, त्याच्या मी पाया पडेल. बोले तैसा चाले त्याची वंदन पावले. पण आम्ही बोलतो तसं वागत नाही. तुकोबारायचं वैराग्य व्यासपीठावर वर्णन करतो आणि 15,000चं पाकिट घेऊन जातो. कीर्तन संपल्यावर कीर्तनाचा मोबदला. का जग सुधरल तुमच्या वाणीनं. का सुधराव जगानं. लोका सांगे ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. ते कोरडे पाषाण जाऊ दे तिकडं. जुनी मन आहे का आपले. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. पण तुकोबाराय म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. लोकाला ब्रह्मज्ञान सांगायचं, वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या, आणि कीर्तनकाराच्या मनात काय धन आणि मान आहे. बोले तैसा चाले वागतोय का. नाही वागत. का समाज सुधरलो. गांधीजीच्या एका शब्दावर इंग्रजानं भारत सोडला. अंग्रेजो भारत छोडो चले जाओ. एका शब्दावर इंग्रजाने भारत सोडला. का. गांधीजीच्या जीवनात त्याग होता. गांधीजीच्या जीवनात त्याग होता आणि त्याग हे वैराग्य असते. जीवनात त्याग असावा, जीवनात वैराग्य असावं. समाज चळचळ कापतो, तुमचा आज्ञाधारक बनतो. तुम्ही जसे वागाल ते आचरण करतो. तुम्हाला आपला आदर्श ठरवतो. तुमच्या जीवनात वैराग्य असावं. आज वक्त्याच्या जीवनात वैराग्य नाही आहे. म्हणून समाज वक्त्याचं ऐकत नाही. ऐकतो आणि सोडून देतो. कीर्तनात हसतो आणि निघून जातो. कारण वक्त्यामध्ये विरक्तीची काही छाप किंवा क्वालिटीज नाही आहे. आम्ही कीर्तन करतोय ते केवळ पैशासाठी. जर कीर्तनकाराला पैसे द्यायचे बंद केले किंवा घेऊ नका म्हटलं तर सप्ताहच बंद पडतील. कीर्तनच व्हायचे नाहीत. आम्ही कीर्तनच करतोय कशासाठी. पैशासाठी, देवासाठी नाही. कीर्तन देवासाठी असावं. तुम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या पाय पडायला गेले, फक्त पांडुरंगासाठीच जावं, पाय पडावं आणि यावं. बाकीच्या गोष्टीमध्ये घुसाडू नयेत. कीर्तन करायचं देवासाठीच करावं, मुक्ती मिळण्यासाठीच करावं, पैशासाठी नाही. आणि पैशासाठी करत असाल तर लाखो कीर्तन करा, माती मोले देव पावणार नाही. संत सेना महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. ही संत मंडळींनी पांडुरंग प्रत्यक्षात बोलायची एकमेकाशी. सेना महाराज
पांडुरंगाच्या समोर उभा राहिले, दर्शन घेतलंय आणि सेना महाराज बोलू लागलेत पांडुरंगाला. पांडुरंग काही बोलेनच. म्हणले देवा आज काय रुसलेत काय, काहीच बोलनात. पांडुरंग म्हणतो सेना तू आज कशाला आला पंढरपूरला? म्हणले देवा तुम्हाला भेटायला, तुमचं दर्शन घ्यायला, दुसरं काय कारण आहे? पांडुरंग म्हणतो सेना तू खोटं बोलतोयस. म्हणले काय देवा, आम्ही तुमच्या दर्शनाला आलो. म्हणले देवा. म्हणले नाही सेना तू खोटं बोलतोय. म्हणले कसं काय देवा? म्हणले तू माझ्या दर्शनाला आला नाही सेना, तू चंद्रभागेतला दगड न्यायला आलास. तू चंद्रभागेतला दगड न्यायला आलास. सेना महाराज दचकले. सेना महाराजांनी चंद्रभागेत स्नान केलं आणि एक असा लंबोळा गोटा दिसला पसरट. म्हणजे चांगला आहे म्हणजे वस्तार लावायला त्या निशाण्यासारखं. सेना महाराजांनी तो गोटा उचलला आणि पिशवीत टाकला आणि गेले दर्शनला. पांडुरंग म्हणतो सेना तू माझ्या भेटीला नाही आला, तू चंद्रभागेतील दगड न्यायला आलास. चुकलं म्हणले देवा. सेना महाराज गेले गडबडीत, तो दगड त्यांच्या पिशवीत तसाच गेला. 4-8 दिवसांनी पिशवी चापली, तो दगड सापडला. अरे म्हणले पांडुरंगाने तर रागवले, झापले आपल्याला, दगड नेऊन टाकायला पाहिजे परत. सेना महाराज पुन्हा पंढरपूरला आले, चंद्रभागेत दगड टाकला, पुन्हा पांडुरंगा पुढे गेले, दर्शन घेतलं. म्हणले देवा आता तरी बोला ना. पांडुरंग म्हणतो सेना तू आज कशाला आला? म्हणले दर्शनाला. म्हणले खोटं बोलतोयस. म्हणले देवा नाही ना, दर्शनला आलो ना. म्हणले सेना तू खोटं बोलतोयस. मग देवा कशाला आलोय? म्हणले आज दगड टाकायला आलास. आज तू दगड टाकायला आलास. त्या दिवशी दगड उचलायला, दगड न्यायला आलास, आज दगड टाकायला आलास. सेना महाराज दर्शनला गेले तर सेना महाराजांनी चंद्रभागेतला एक दगड घेतला वस्त्र लावायला. दगड घेतला आणि दगड टाकला, हेही पांडुरंगाला सहन झालं नाही. तर तुम्ही कीर्तन करून 15,000 आणि 20,000 आणि 40 आणि 50,000 घेतल्यावर ते पांडुरंगाला कसं सहन होईल? कसं सहन होईल? पांडुरंगाच्या दर्शनाला जाणं हा एकच उद्देश असावा, बाकी कुठलाही नाही. नदीतला गोटा उचललेला त्याला सहन होत नाही. कीर्तन करण्याचा एकच उद्देश असावा, पांडुरंगाची भेट, आत्मज्ञान, वैराग्य, सद्गुरूची भेट, त्यातून मुक्ती. कीर्तनाचा एकच उद्देश असावा, पांडुरंगाची भेट. पैसा हा उद्देश नसावा. आणि पैशाच्या उद्देशाने जो कीर्तन करतो ती सेवा पांडुरंगापर्यंत पोहोचतच नाही. कितीही कीर्तन करा, कितीही कीर्तन करा. ज्या तुकोबरायांनी गाथा लिहिली ती गाथा सगळी मंजूर आहे तुम्हाला वारकरी संप्रदायाला. चुकून जर थोडं संप्रदायाचा नियम जर एखाद्या बोळसर माणसाकडून मोडल्या गेला तर लगेच टोकतात. संप्रदायाचं पालन करा, संप्रदायाच्या नियमासारखं वागा. थोडीही चूक झाली तर टोकतात. संप्रदायाचं पालन करा. मग कीर्तन करून पैसे घेणे हे संप्रदायाचं पालन आहे का? हे संप्रदायाचं पालन आहे का? अहो तुकोबाराय अवतारी संत प्रत्येक युगात पांडुरंगासोबत ते जन्म घेत आहेत. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद आहेत. भगवान विष्णूच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद आहेत. भगवान विष्णूच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव आहेत. आणि भगवान विष्णूच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज आहेत. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. अनेक युगापासून तुकोबराय देवासोबत अवतार घेतात. अनेक युगात ज्या वाणीला कधी असत्य शिवलं नाही, अनेक युगात तुकोबारायांच्या वाणीला कधी असत्याने स्पर्श केला नाही. अर्थात तुकोबाराय आपल्या अनेक अवतारात कधीच खोटं बोलले नाहीत. मग तुकोबारायचं हे बोलणं खोटं होईल का?
कोणतं? कथा करुणी द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करुणी द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, हे एक प्रमाण आहे. आणि कथा करुणी देती घेती तुका म्हणे दोन्ही नरका जाती, अशी दोन वेगवेगळी प्रमाण आहेत. कथा करून, कीर्तन करून, प्रवचन करून जो पैसा घेतो तो नरकाला जातो, त्याचं अधपतन होतं. हे तुकोबाराचे विधान खोटं होईल का? अरे ज्या वाणीला कधी असत्याने शिवलंच नाहीये, जी तुकोबाराची वाणी कधी खोटंच बोलत नाही, मग गाथेतले 4-5 अभंग खोटे होतील का? हा, सगळी गाथा आम्हाला खरी वाटते, मग हे 4 अभंगच का खरे वाटत नाहीत? तेही खरेच आहेत, तेही खरेच आहेत. मग कीर्तन करून जर नरकाला जायचंय तर नरकाला जायचे इतरही मार्ग आहेत ना, ते निवडावेत. कीर्तन करूनच का? माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. मी सप्रमाण बोलतोय, प्रमाणाने बोलतोय, मी चकाट्या मारत नाही, मी प्रमाणाने बोलतोय. तुकोबाराची सगळी गाथा जर खरी वाटते तर तुकोबाराचे 4 अभंगच का खोटे वाटतात? कथा करून द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करून द्रव्य देती घेती तुका म्हणे नरका जाती, तुका म्हणे दोन्ही नरका जाती, देणारा घेणारा दोन्ही. तुकोबाराज बोलतायत, पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. यापेक्षा काय बोलावं अजून तुकोबाराने? पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. कथा कीर्तन करून जे पुण्य येतं ते पुण्य जो विकतो तो आपल्या मातेसोबत गमन करतो, मातेसोबत गमन करतो. याचा अर्थ मी फोडीत नाही, तुम्हाला कळतोय. शब्द तुकोबारांचे. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, कथा कीर्तन करून जे पुण्य मिळते ते पुण्य जो विकतो तो आपल्या आईसोबत गमन करतो, हे तुकोबारा बोलतात. भाडी ते धन विटाळतो. कथा कीर्तन करून पैसा घेणं म्हणजे आईसोबत गमन करणं, ती आईची भाड खाणं आहे, त्या पैशाचा विटाळ धरा. तुकोबारा बोलतायत बा, आम्ही नाही, कोणी आमच्यावर रुसू नये. पुण्य विक्रा ते मातेचे गमन, भाडी ऐसे धन विटाळतो. कन्या गो करी कथेचा विक्रा, कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळतो खरा तया नावे. जो कन्याला विकतो, कन्याचा हुंडा घेतो, जो गाय विकतो आणि जो कथा विकतो तो चांडाळ आहे. जो कन्या विकतो, गाय विकतो आणि कथा विकतो, कीर्तन विकतो, प्रवचन विकतो, तो चांडाळ आहे, तो नरकाला जातो. का आम्हाला पटू नाही की तुकोबाराचे विधान सत्य आहेत? सगळी गाथा जर खरी आहे, तुमच्या नजरेत सगळी गाथा खरी आहे, तुकोबाराचे 4 अभंग का खरे नाहीत? मग का खोटे वाटतात? ही खरे वाटावे. आणि मला म्हणायचं म्हणून मला म्हणायचं की सेना महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत. दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाचा एकच उद्देश आहे, तू दर्शनाला आला ना सेना, दर्शनालाच आहे, नदीतला गोटा उचलू नको. दर्शनाला आला, दर्शनालाच आहे, पिशवीतला गोटा नदीत टाकू नको. ही इच्छा पांडुरंगाची. दर्शनाला आलेच बाबा, दर्शनाला ये, गोटे उचलायला येऊ नको. कीर्तन करतोय बाबा, देवासाठी कर, पैसा मिळवण्यासाठी करू नको. अधोगती होईल, अधोगती होईल. आणि मग कीर्तन प्रवचन करण्याचा एकच उद्देश असावा, भगवंताची प्राप्ती, ना की पैसा मिळवणं. पैसा मिळाला इतर साधने आहेत ना. आणि म्हणून आजचा वक्ता जे बोलतोय तसा वागत नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. जसा बोलतो, जे सत्य बोलतो तसाच वागतो, तो देव असतो. तुकोबाराय म्हणतात मी त्याची पावले वंदीन. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदीन पावले. मग जो बोलतोय तसं वागत नाही, तुकोबाराय त्याची पावलं वंदितील का? आणि मग काय म्हणायचं, माझे तुकोबाराय छत्रपतीचा नजराणा परत करतात. काय विरक्ती तुकोबारायची, काय विरक्ती तुकोबारायची, काय विरक्ती तुकोबारायची. अशा डिंगी आणायच्या आणि जाताना 15,000चं पाकिट घेऊन जायचं.
आणि काय विरक्ती तुकोबारायाची. का समाज बदलेल, तुमची का समाजावर छाप पडेल. जो जसा बोलतो, वैराग्याच्या गोष्टी करतो, तुझ्या जीवनात वैराग्य आण, तर समाज तुझं ऐकेल, तुझ्या कीर्तनाची छाप पडेल. अन्यथा कीर्तन ही एक कर्मणूक ठरेल, आणि कर्मणूकच झाली आहे, कर्मणूकच झाली आहे. हो नाही ते चावट जोग करायचे, जोग बी ते विनोद बी एवढ्या खालच्या पातळीचे. त्या विनोदात काही चौतरी असावी. काय विनोद, किती खालच्या पातळीचे. म्हातारीचा हात धरते चाललंय, म्हातारीचा हात धरला आणि चाललंय. एकाने विचारलं, बाबा म्हातारीचा हात का धरला. आम्हाला हात सोडला की दुकानातच घुसती, हात सोडला की दुकानातच घुसती. अरे हे काय विनोद आहेत, काय जोक आहेत, काय दृष्टांत आहेत. हां, असले विनोद लोकांना हसवण्यासाठी कीर्तनात का घालावेत. काय संताच्या घरची मर्यादा कीर्तनाची. ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेने हृदय मूर्ती ठसेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथ महाराज. कीर्तन कसं असावं. नरबरा लिहितात, कोकिळ कलर वाचे निमिसे, सद्गद्द बोलवित जैसे, जैसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. कोकिळा जशी मंजुळ आवाजात गाते, तसं मंजुळ आवाजात तुम्ही कीर्तन सांगा. वसंत आल्यावर जसं मनाला प्रसन्न वाटतं, तसं तुमच्या कीर्तनानं, बोलण्यानं लोकांना प्रसन्न वाटावं. तुम्ही सद्गत व्हावं. अष्टसात्विक भाव तुमच्या शरीरावर, श्रोत्याच्या शरीरावर, दोघांच्या शरीरावर उत्पन्न व्हावेत. तुमचा कंठ सद्गदित व्हावा, डोळ्यातून आनंदाश्रू यावेत, श्रोत्यांची समाधी लागावी. श्रोत्यानं केवळ हसू नये, श्रोत्याची समाधी लागावी. श्रोता कीर्तनातून नुसता हसूनच गेला तर तो काहीच घेऊन जात नाही, उथळ होतो. आणि श्रोत्याची कीर्तनात समाधी लागली तर तो विवेक वैराग्य घेऊन जातो आणि भगवंताच्या दिशेने वाटचाल करतो. आज राहिले काही काय. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. तो बराच बोलताय सगळे. महाराज म्हणतात, झाले लोभाचे मांजर, पोट भरी दारोदार. अल्पसे ज्ञान, अंगी ताठा अभिमान. गाजराची पुंगी, तसे नवे झाले जोगी. पोटासाठी संत, झाले कळीत बहुत. हे सगळं तुकोबाराज बोलतात. हे सगळं तुकोबारायचं बोलणं आहे. मग तुम्ही म्हणाल, डॉक्टर साहेब लय गप्पा मारलेत मोठ्या मोठ्या, लयच गप्पा मारलेत मोठ्या मोठ्या, फुकट कीर्तन केले आम्ही काय खावं. फुकट कीर्तन केले आम्ही काय खावं. आता दोन गोष्टी तिथं. तुकोबाराय जर म्हणले असे कीर्तन करून पैसे घ्या तर तुम्ही सरळ घ्या. पण तुकोबाराय म्हणतात कीर्तन करून पैसे घेऊ नका. याचा अर्थ तुमच्या खाण्याची जिम्मेदारी तुमची. संसार करत करत कीर्तन करा. तुम्हाला कोण म्हणतं मुंबईचा कीर्तनकार नागपूरला जावा किंवा बीडचा कीर्तनकार कोल्हापूरला जावा, पुण्याचा कीर्तनकार इकडे जळगावला जावा. तुम्ही का 400 किलोमीटर धावता. आणि धावायचंच तर पदर पैशान धावा, त्याचे पैसे घेऊ नका. महाराज जर म्हणतात घेऊ नका तर पाळा ना, ऐका ना त्यांचं. मी बोललो की ज्या वाणीला कधी असत्य स्पर्श केलं नाही, जी वाणी सदैव खरंच बोलती, तुकोबारायची वाणी सदैव खरं बोलती, मग या 4 अभंगात त्यांची वाणी खरी होणार नाही का. कथा करुणी द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करुणी द्रव्य देती घेती, तुका म्हणे दोन्ही नरका जाती. हे विधान सत्य होणार नाही का. होईलच. मग हे 4 अभंग आम्ही अनुकरणात का आणत नाही. स्वार्थ आहे, पैसा आहे, बाकी काय. कीर्तनकार किंवा कीर्तन हे पोट भरायचं साधन झाले. भगवत प्राप्ती हा विषय
किंवा हा उद्देश राहिलाच नाही. पोटभऱ्या साधन झाले, धंदा झाला आहे, कीर्तनाचा बाजार मांडला आहे. 11,000, 21,000, 41,000, 51,000, 71,000 एवढ्या भारी भारी रकमा आहेत कीर्तनकाराच्या. सगळेच नाही, काही चांगले फुकट कीर्तन करणारे आहेत, उलट कीर्तन करून त्या सप्ताहाला देणगी देणारे आहेत ना काही अपवाद. कथा करायच्या 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, दिवसात 2-2 कथा करायच्या. आम्ही क्षमा मागून बोलतोय, पण बोलणं कुठंतरी आवश्यक वाटलं म्हणून बोलतोय. तुम्ही म्हणाल ठीक आहे, हाही प्रश्न बरोबर आहे, कीर्तन फुकट केले तर खायचं काय? याला अनेक पर्याय आहेत. आज मला सांगा, या महाराज भूमीत 5-6 हजार कीर्तनकार आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान 15-20 कीर्तनकार सहज असतील. मी तालुक्यात म्हणतोय, प्रत्येक तालुक्यात 15-20 कीर्तनकार. तुम्ही त्यांच्या तारखा घ्या ना, ज्या तालुक्यात सप्ताह आहेत त्याच तालुक्यातले महाराज घ्या कीर्तनाला. उदाहरणार्थ एक्स गावात कीर्तन आहे आणि बाजूला 10 किलोमीटर झेड गाव आहे. त्या झेड गावातला कीर्तनकार बोला 10 किलोमीटरवरचा, तो त्याच्या मोटरसायकलवर येईल, मोठा असला तर कारमध्ये येईल. 10 किलोमीटर अंतर यायला त्याला अर्धा लिटर पेट्रोल नाही झालं, अर्धा लिटर 50 रुपयाचं कीर्तन करेल, निघून जाईल. काय 50 रुपयाने गरीब होणार आहे तो मोठा? 50 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आला, कीर्तन केला आणि गेला, काय गरीब होणार आहे तो? हा पर्याय निवडा. तुकोबाराची इच्छाच आहे की कीर्तन करून पैसा घेऊ नये, तर तालुक्यातले कीर्तनकार बोला, लांबचे बोलू नका ना. मोठ्या गाड्यावाले 71,000 बोलू नका ना, जवळचे बोला. 15 किलोमीटरवाले तालुक्यातलेच बोला. हिरो होंडा गाडीचं ॲव्हरेज 70-80 जवळजवळ. अर्धा लिटरसुद्धा पेट्रोल लागत नाही, पाव लिटर. 25 रुपयाचं पेट्रोल लय झालं त्याला. तो फुकट सेवा देऊ शकत नाही का? देऊ शकतो. जवळ तुमच्या उत्कृष्ट कीर्तनकार असतात जवळ, पण त्यांना कोणी डोकून पाहत नाही. लांबचे बोलायचे नावाजलेले 71,000 घेत आहेत, 51,000 घेत आहेत. नुसते विनोदांच्या आवड गोष्टी, खालच्या दराचे विनोद. कीर्तनात विनोद जरूर असावेत, पण कीर्तनच विनोद होईल इतके विनोद कीर्तनात नसावेत. आजकाल कीर्तन विनोद झाले. आदरणीय गुरुवर्य जगन्नाथ महाराज पवार अण्णा नेहमी म्हणायचे, डॉक्टर साहेब, दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. पण सध्याचे कीर्तनकार दृष्टांत पटवण्यासाठी सिद्धांताला दृष्टांताकडे ओढून आणतात आणि विनोद बनवतात. आज ती परिस्थिती आहे. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो, पण सध्या लोक सिद्धांताला दृष्टांताकडे ओढून आणतात आणि विनोद तयार करतात. आपला प्रपंच परमार्थ बनवा, परमार्थाला प्रपंच बनवू नका. आम्ही परमार्थाला प्रपंच बनवला आहे नाही, प्रपंच परमार्थ बनवा. देव भेटेल, देव भेटेल. आणि बोले तैसा चाले, त्याची वंदिन पावले हे सफल होईल. तालुक्यातले कीर्तनकार बोला ना, का तुम्ही बोलवता लांबचे? 200-300 किलोमीटरचा कीर्तनकार का बोलवता? आणि येत असला फुकट तर बोलवाय. किंवा तो लईच मोठा आहे, त्याचं ऐका वाटतं, तुम्ही जाऊन तिथं ऐका. किंवा तो पैशावाला तर त्याला ये म्हणा फुकट. हे दोन्ही होत नसेल तर आपल्या लोकलचे बोला, तालुक्यातले. प्रत्येक तालुक्यात 15-20 कीर्तनकार आहेतच, बोला ना जवळचे. पण जवळ एकदम छान उत्कृष्ट कीर्तनकार असतो, पण त्याला तारीख मिळत नाही. 100 कोसावरच्या माणसाला तारीख मिळते आणि ते 60 आणून जातो. नुसतेच आवडजो हे ख्या काय विनोद. तर म्हाताऱ्याचा हात धरलाय. बाबूचा माणूस म्हणला, बाबा म्हाताऱ्याचा हात का धरला? बाबा म्हाताऱ्याचा हात का धरला? अरे म्हणजे हात सोडला दुकानातच पळती, हात सोडला दुकानातच घुसती. हे कीर्तनाशी काय संबंधित आहे? बरेचसे कीर्तनकार बोलत असताना त्यांना स्वतःला कीर्तन जड जातं, निरूपण चिंतन जड जातं. लोकांचे चेहरे पडले ते लक्षात येतं. ते टर्न घेतात आणि असे चावट जोक मध्ये घालतात आणि लोकांना हसवतात. हसले की त्यांना वाटतं लोक आता आले आपल्याकडं. कीर्तन पडायला लागले, त्यांच्या लक्षात आलं की चावट जोक मध्ये घालतात. मला क्षमा असावी, कोणी राग धरू नये, मी माफी मागून बोलतो.
कीर्तन करून पैसा घेऊन येतं आम्ही खावा काय, याला एक सुंदर पर्याय. तुम्ही लोकलचे कीर्तनकार बोला ना, तालुक्यातले कीर्तनकार बोला. मी बोललो तुम्हाला 15 किलोमीटरचा जर माणूस बोलवला तर 25 रुपयात तो हिरो होंडा येईल तुमच्या घरी, कीर्तन करेल तुमच्या गावात. 25 रुपये काय आहेत, आणि त्याने आपल्या शेती नोकरी जे असेल ते व्यवसाय करा, 25 रुपयात कीर्तन करून जाऊ. पेट्रोल 25चं लागते, त्याला पैसे द्यायची गरज काय पडते. तुकोबाराची इच्छाच आहे ना कीर्तन करून पैसा घेऊ नये, हा पर्याय आहे ना. जवळचे बोला ना 10 किलोमीटरचे, तालुक्यात ज्या तालुक्यात कीर्तन आहे त्याच तालुक्यातले महाराज बोला. आणि तालुक्यात उताड आलं, एका तालुक्यात 15-20 महाराज सहज आहे. संसार करत करत, नोकरी धंदा करत करत कीर्तनाची सेवा करा. 10 किलोमीटर लागतं का, 25 रुपयाचे पेट्रोल, 25 रुपये म्हणजे आहेच काय. तुकोबारायांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि मग मी विचार असा म्हटला होता, विधान असं म्हटलं होतं की आज कीर्तनानं समाज सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही, असं का होत चाललंय. हजारो कीर्तन होत आहेत पण समाज आहे तिथंच आहे, नवे नवे अधोगती व्हायली. असं का, तर याची 2 कारणं आहेत. वक्ता विरक्त नाही आहे, आणि वक्ता जसं बोलतो तसं वागत नाही. बोले तैसा चाले त्याची वंद्यन पावले. वक्ता विरक्त नाही, वक्ता जसा बोलतो तसं वागत नाही. समाजावर छापच पडत नाही तुमची. समाज तुमचं अनुकरण करतच नाही. कीर्तन एक मजाक झाले, विनोद झाला, जोक झाला, हो 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 हसायचं, खिदळायचं आणि निघून जायचं. असं झालं की जो महाराज अतिशय सुंदर निरूपण करतो अभंगावर, पण चावट जोक करत नाही, हसवत नाही, त्याला काय येतं म्हणते, त्याचं कीर्तन पडलं म्हणते. जो हसवीत नाही आणि निरूपण सुंदर केलं, अभंग सुंदर सोडवलं. आणि ज्याने अभंगाला स्पर्शच केला नाही, नुसतं हसवले चावट जोक सांगून, त्याचं उत्कृष्ट कीर्तन आहे म्हणतात. त्यासारखा महाराज नाही म्हणतात. तो महाराष्ट्रातला सगळ्यात टॉपचा महाराज. दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. आणि म्हणून वक्ता कसा असावा, निस्पृह असावा, विरक्त असावा, द्रष्टांत कुशल असावा. विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृह. वक्ता विरक्त असावा, विरक्त नसला तर विरक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा तरी असावा. वक्ता वैष्णव असावा. वैष्णव म्हणजे काय, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची फक्त देवावर माया आहे. आता ज्याला फक्त देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही, तो वैष्णव. याला तुकोबारा म्हणतात की ना आवडे धनजन माता पिता. विषय तर त्यांचा झाला नारायण. ना आवडे धनजन माता पिता. एका देवाशिवाय दुसरं काही न आवडणं, एका हरिनामाशिवाय दुसरं काही न आवडणं, हीच वैराग्य, तोच वैष्णव आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची सगळी माया, सगळं प्रेम देवावर आहे, जो देवासाठीच जगतो, बाकी त्याला काही नको, काही आवडत नाही, तो वैष्णव. मग असे आहेत का कीर्तनकार? मग ते वक्त्याच्या अटीत बसतायत का? विरक्तो वैष्णव विप्रो द्रष्टांत कुशलो. काय दृष्टांत असावेत? मी बोललो ना, कोकिळा कलर वाचे निमिसे सद्गत बोलविते जैसे, जसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. असे कुशल दृष्टांत असावेत की जशी कोकिळा गाते, वसंताला जसा आराम वाटतो, तशा तुमच्या दृष्टांतानं, सिद्धांतानं तर लागेलच, पण दृष्टांतानंच श्रोत्यांची समाधी लागावी. अष्टसात्विक भाव जागे व्हा तुमच्या आणि श्रोत्याचे. सद्गद बोलविते जैसे, कंठ सद्गद व्हावा. अष्टसात्विक भाव उभे राहावेत, तुमच्या आणि श्रोत्याची दोघांची समाधी लागावी. आणि म्हणून आजचा वक्त्याच्या अटीत बसत नाही. वक्ता हा दशसहस्रेषु असं म्हटलंय. वक्ता हा दशसहस्रेषु. 10,000 एक वक्ता असतो. आता 10,010 वक्ते झाले. अपात्र माणसं कुठल्याही व्यवसाय शिरले, कुठलाही व्यवसाय असो, ते त्याचं वाटोळं करतात. कुठलाही व्यवसाय असो, कुठलेही फील्ड असो, अपात्र माणसं त्यावर शिरले, अपात्र माणसं त्या फील्डमध्ये शिरले, त्याचं वाटोळच करतात. बरोबर बोलतात. सामान्य बीक आले का वानसेचे वाढवले कोण निरगे. सामान्य बीक आले. सत्री अन्न झाले का सामान्य बीक आले, वानसियेचे वाढिले कोण नरिगे. एखादा सामान्य मनुष्य, कुठल्याही कवडीचं ज्ञान नाही, त्याला फार मोठ्या गादीवर पदावर बसवले, तो वाटोळच करील. नहुष स्वर्गाधिपती इंद्र झाला, तो राठी भांबावला.
शेवटी भुजंगवत्वा पावला नेनशी काही. पात्रता नसताना एखादं पद मिळालं ते चालवता येत नाही. पात्रता नसताना तुम्ही वारकरी संप्रदायात स्त्रीलाईन कीर्तन करू लागले तर तुम्ही संप्रदायाचं वाटलंच करणार. विरक्तीच्या दिशेने वाटचाल नाही, तुमच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, भगवंताच्या भेटीची ओढ नाही आणि कीर्तनकार झाले, तुम्ही संप्रदायाचं वाटलंच करणार. मी सगळे म्हणत नाहीत, काही काही अतिशय उत्कृष्ट आहेत, फार छान आहेत कीर्तनकार वारकरी संप्रदायात, खूप खूप छान आहेत. काही अपात्र लोक घुसलेत आणि अपात्र मनुष्य कुठल्याही क्षेत्रात घुसला तो वाटलोच करतो आणि अपात्र लोकांमुळे वारकरी संप्रदाय बदनाम होते. आज एक कितीतरी लोक आहेत वारकरी संप्रदायात रुपये घेत नाहीत कीर्तन करून, पुष्कळशे रुपये घेत नाहीत, पण असे आहेत की काही येत नाही, नुसते चावट जोग करतात, अभंगाला स्पर्शच करत नाहीत आणि 71,000 मागतात, लाख रुपये मागतात, 51,000 मागतात, 21,000 मागतात. अभंगाची खुंटी करायची आणि त्याच्या भोवताली नुसतं विनोद सांगत फिरायचं, चावट जोग, त्या अभंगाला स्पर्शच करायचा नाही. आणि पुन्हा म्हणायचं अभंगावर बोलण्यासारखं फार आहे हो, फार बोलण्यासारखं आहे अभंगावर, पण आपला वेळच संपला हो. अरे तू परिहार सांगण्यातच 40-50 मिनटं घालतो. परिहार सांगायला जो 2 मिनटात सांगून मोकळा हो, परिहार सांगायला तू 40-50 मिनटं घालतो. आधी चालीत त्याच्यात अर्धा तास गेलाय, 10-15 मिनटं उरतात आणि मग तो अभंगावर बोलण्यासारखं फार हो, पण आता वेळच राहिला नाही. अरे तुला दिवा पाजळा आहे तर पाजळायचं तर 2 मिनटात परिहार सांगून बोलणं पाहिलं 1 तासात काय बोलायचं, तू 1 तास परिहारातच घालायला लागला आणि पुन्हा म्हणतो वेळ उरला नाही. तुला येतं आहे ना, तर तू बोलणं पाहिलं तासात 1 तासात, पण 1 तास वायाला घालायचं आणि 10 मिनटं राहिले म्हणायचं. अभंगावर फार बोलण्यासारखं आहे हो, पण वेळच राहिला नाही. अरे येतं तर पाजळून दिवा बोलणं पाहिलं 1 तासात, पण 1 तास भाकडकथा घालायचं आणि पुन्हा असं म्हणायचं वेळच राहिला नाही. अभंगाची खुंटी करायची आणि अभंगाला स्पर्शच करायचा नाही. खरं तर कीर्तनामध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारावेत.